नमस्कार. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता बोलूया क्रिमिनल लॉ या पेपरबद्दल, जो सुद्धा असणार आहे तुम्हाला 100 मार्कांसाठी. हा क्रिमिनल लॉचा पेपर जो आहे हा 3 भागांमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे. पहिला 60 मार्काचा जो भाग आहे त्याच्यात तुम्हाला येणार आहेत प्रॉपर क्रिमिनल लॉचे सब्जेक्ट्स, जे आहेत कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC तुमचा, इंडियन पिनल कोड IPC, एव्हिडन्स ॲक्ट, आणि चौथा म्हणजे ॲट्रॉसिटीज ॲक्ट अँड प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट. असे हे ॲक्ट्स आहेत. या ॲक्ट्सच्या बेसिसवरती तुम्हाला 60 मार्कांसाठी क्वेश्चन्स येणार आहेत. हे जे त्यांनी डिमार्केशन केलेले आहेत मार्क्स 60 मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. पुढचे 20 मार्क जे आहेत ते तुम्हाला असणार आहेत लिगल एसेबद्दल. आता हा लिगल एसे कसा असतो, काय असतो, याच्याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत. पुढे आहे जजमेंट रायटिंग, जे पुन्हा 20 मार्कांसाठी. म्हणजे हे जे 60 मार्कांचे ॲक्ट्सवरती क्वेश्चन, 20 मार्कांसाठी लिगल एसे आणि 20 मार्कांचं जजमेंट, यांचं हे जे डिमार्केशन त्यांनी केलेलं आहे एकदम स्पष्ट आहे. आणि याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी ते क्रिमिनल लॉचा पेपर काढतात आणि तुम्हाला विचारतात. तर आपण त्याच्याबद्दल डिस्कशन आता करणार आहोत. तर काय आहे याच्याबद्दल, तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल माझ्या नॉलेजप्रमाणे किंवा माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी तुम्हाला हे सांगेन की या सगळ्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्ती स्कोरिंग आहे तुमचा लिगल एसे. आता बऱ्याच लोकांचं वेगळं ओपिनियन याच्याबद्दल असू शकतं. काही लोकांना वाटेल की 60 मार्कांसाठी जे तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत त्याच्याकडे फोकस करणं जास्त गरजेचं आहे. पण मी तुम्हाला म्हणेल की सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात सोपं काही असेल तर ते आहे तुमचा लिगल एसे, जो आहे तो 20 मार्कांसाठी. आता काय असतो हा लिगल एसे? तर लिगल एसे म्हणजे तुम्हाला परीक्षा तुम्ही ज्या दिवशी देत आहात त्याच्या 3-4 महिने आधीपर्यंत आणि जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही परीक्षा देणार आहात आता मेच्या महिन्यात, मे 2021मध्ये. तर समजून घ्या की जानेवारी 2021च्या आधी आणि जानेवारी 2020च्या नंतर, जवळपास 1 वर्ष आधी, परीक्षा द्यायच्या 1 वर्ष आधी जो काही काळ आहे त्या काळात लॉमध्ये म्हणजे कायद्याच्या दुनियेत जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत, जे काही नवीन जजमेंट्स आलेले आहेत, किंवा एखादं कॉन्ट्रोवर्शियल जजमेंट म्हणा किंवा कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन आलेलं आहे, या विषयाला अनुसरून ते तुम्हाला टॉपिक्स देतात आणि त्या टॉपिकमधनं एक टॉपिक सिलेक्ट करून 3 का 4 टॉपिक्स तुम्हाला देतात आणि त्या टॉपिक्समधनं तुम्हाला एक टॉपिक सिलेक्ट करून त्याच्यावरती लिगल एसे लिहायचा असतो. आता हा लिगल एसे जो आहे हा तुम्हाला एखाद्या शाळेत लिहिणाऱ्या एसेसारखा लिहायचा आहे का? तर नाही. तुम्हाला हा जो एसे लिहायचा आहे हा लिगल फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला एवढं पाहायचं आहे की तुम्ही लॉच्या संबंधित एसे लिहित असल्यामुळे लॉबद्दल त्याच्यात माहिती कंपल्सरी यायला हवी. पहिला पॅराग्राफ तुमचा इंट्रोडक्शनमध्ये असतो. दुसरा टॉपिकमध्ये तुम्ही त्यांना सांगता की त्या टॉपिकबद्दल जजमेंट काय आलेलं आहे. तिसरा टॉपिक मे बी तुमचा क्रिटिसिझमचा असतो की तुम्हाला त्यातलं काय चुकीचं वाटलं. चौथा टॉपिक प्रोबेबली तुम्ही कव्हर करू शकता की त्यातलं तुम्हाला काय योग्य वाटलं. आणि 5व्या पॅराग्राफमध्ये तुम्ही हे कव्हर करू शकता की इन जनरल त्या पूर्ण टॉपिकचा सार काय आहे, समरी काय आहे. अशा प्रकारे तुम्ही लिगल एसे लिहू शकता. पण त्याहून इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की लिगल एसेची तयारी करायची कशी. म्हणजे आपल्याला याच्यासाठी जे मटेरियल गॅदर करायचं आहे ते कसं करायचं आणि आपला आउटलुक कसा असायला हवा ते आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या लिगल एसेंची तयारी कराल तर कोणीतरी तुम्हाला लिहून देता आहे आणि तुम्ही तशाच्या तसे ते लर्न करून तिथे रिप्रोड्यूस करता आहे, ही पद्धत काही तुमच्या कामात येणार नाही आहे आणि याच्यातून तुम्हाला काही चांगले मार्क मिळणार नाही आहेत, हे समजून घ्या. तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल स्वतःला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला एका उदाहरणातनं मी सांगतो की तयारी करायची तर कशी करायची. आपण एक्झाम्पल घेऊया की जर सबरीमालाचा विषय आहे. काही वर्षांपहिले सबरीमालाच्या जजमेंटवरती सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जजमेंट दिलं. ठीक आहे. त्याच्यात कॉन्स्टिट्यूशन बेंच बसला होता आणि त्यांनी म्हटलं की बायांना, लेडीजला, फिमेलला एंट्री ही मंदिरात द्यायला हवी, असं ते जजमेंट दिलं. त्याच्यात एक डिसेंडिंग जजमेंट जस्टिस इंदू मल्होत्रा यांचं होतं. तर आता तुम्ही असा विचार कराल का की मला पर्सनली असं वाटतं की बायांना ही मंदिरात एंट्री द्यायला हवी, म्हणून मी हा एसे जेव्हा माझ्यासमोर येईल तर मी फक्त बायांना एंट्री का द्यायला हवी याबद्दलच लिहीन. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुम्ही काय विचार करता याहून महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्याचा चारी बाजूनी विचार करता का. कारण हे लक्षात असू द्या की तुम्ही पुढे जाऊन जज होणार आहात, न्यायाधीश होणार आहात, तर तुम्ही चारी बाजूने एखाद्या गोष्टीचा विचार करू शकता का. आपल्याला न पटणारं मत आपण समजून घेऊ शकतो का, त्यांचं म्हणणं काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करू शकतो का, हेच त्याच्यातनं तुम्ही प्रूव्ह करत असता जेव्हा तुम्ही ही एसे लिहिता. तर तुम्हाला
एका बाजूची न्यूज वाचून चालणार नाही, तुम्हाला दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. आणि दोन्ही बाजून समजून घेतल्यानंतर त्याच्यातनं तुमचं काय मत तयार होतं हे त्याच्यात तुम्हाला पर्सनल ओपिनियनसुद्धा इन्क्लूड करायचं आहे. तर हे लक्षात असू द्या की तुम्हाला असे टॉपिक्स शोधून काढावे लागतील की कोणते रिसेंट टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. 370 झालेला आहे, 377 ऑफ IPC झालेला आहे, काश्मीरचा मुद्दा असो, सबरीमालाचा मुद्दा असो, अजून असे अनेक मुद्दे झालेले आहेत जे तुम्ही शोधू शकता आणि त्या मुद्द्यांवरती आपले आर्टिकल्स तयार करू शकता. ज्याच्यात तुम्हाला त्याच्यासाठी आणि त्याच्या विरुद्ध असे दोन्ही पॉईंट्स तयार करायचे आणि जेव्हा एसे लिहाल तेव्हा त्या पॉईंट्सच्या भरोशावर तुम्हाला एक प्रॉपर एसे लिहायचा अपेक्षित असतो. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. दुसरा भाग म्हणजे तुमचा 60 मार्कांसाठी येणारे सब्जेक्ट्स, क्रिमिनल लॉमध्ये असणारे जे सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला त्याच्याबद्दल बोलू. सर्वात पहिले तर मी जसं सिव्हिलमध्ये सांगितलं तसं तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगतो जे तुम्ही अभ्यासासाठी रेफर करू शकता. तुम्ही कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरसाठी केळकर म्हणा किंवा KD गौर या दोनपैकी कोणतेही पुस्तक रेफर करू शकता. इंडियन पिनल कोडसाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही KD गौरच वापरा. सोपं आहे समजायला आणि भरपूर गोष्टी त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत, केस लॉज कव्हर केलेले आहेत आणि तुमचे प्रत्येक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत त्याच्यात. एव्हिडन्स ॲक्टसाठी तुम्ही अवतार सिंग वापरू शकता. ॲट्रॉसिटीज ॲक्टसाठी शैलेंद्र अवस्थी यांचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल की क्वेश्चन पेपर, पास्ट क्वेश्चन पेपर जे आहेत ते नीट व्यवस्थित वाचा आणि त्याच्यात काय पॅटर्न फॉलो करण्यात आला आहे तो पहा. तुम्ही जर तो क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहाल तर तुम्हाला एक लक्षात येईल की त्याच्यात डिफरन्स बिटवीन 2 टर्म्स अशा प्रकारचा एक 20 मार्कांसाठी क्वेश्चन विचारण्यात येतो. त्या डिफरन्स बिटवीन मग तुम्हाला 5 मार्कांचा एक डिफरन्स बिटवीन असं असे टोटल 4 विचारतात म्हणजे 20 मार्कांसाठी. तुम्ही जर 5-5 पॉईंट असे या 4 आन्सरसाठी लिहू शकले, व्यवस्थित पॉईंट जर तुम्ही मेन्शन करू शकले, तुम्हाला 20 मार्क तुमच्या हातात आहेत. 20 पैकी एकही मार्क तुमचा कटणार नाही, इतके चांगले तुम्ही हे उत्तरं लिहू शकता. त्याच्यात तुम्हाला कसे विचारतात तर तुम्हाला उदाहरण म्हणून मी काही सांगतो. तुम्हाला ते विचारू शकतात की कल्पेबल होमिसाईड, एकदम सोपं उदाहरण देतो, कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर याच्यातले डिफरन्स सांगा, किंवा थेफ्ट आणि रॉबरीमधला डिफरन्स सांगा, किंवा ते तुम्हाला विचारू शकतात की डकॅटी आणि थेफ्ट याच्यापैकी डिफरन्स सांगा. म्हणजे तुम्हाला काही परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स तयार करून ते याच्यातला डिफरन्स काय हे विचारू शकतात. आता याच्या मागचं काय त्यांचं इंटेन्शन आहे हे सांगण्याचं, वेगळं सांगण्याचं काही गरज नाही. ते त्यांचं एकच इंटेन्शन आहे की तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट किती व्यवस्थित कळला आहे आणि तुम्ही रटले नाही आहेत ते आन्सर्स, पण तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजले आहेत हे त्यांना कन्फर्म करायचं असतं अशा प्रकारच्या एक्सरसाइजमधनं. तुम्ही लक्षात ठेवा की अशी तुम्हाला तयारी करायची आहे. रेफरन्स बुकचं नाव तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि इन जनरल जे जनरल टिप्स आहेत सब्जेक्टची तयारी करताना ती तुम्हाला मी सिव्हिलच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. आता शेवटचा मुद्दा आपला आहे तो आहे जजमेंट रायटिंगचा क्रिमिनल पेपरमध्ये. सिव्हिल पेपरमध्ये जजमेंट रायटिंगबद्दल जी तुम्हाला मी टिप्स दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या टिप्स इकडे लागू होतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे पाहायचं आहे की बेसिक जो डिफरन्स आहे सिव्हिल अँड क्रिमिनलमध्ये. आता या क्रिमिनल पेपरमध्ये जो आपण जजमेंट लिहिणार आहे त्याच्यात तुम्हाला कन्व्हिक्शन, ॲक्विटल या सगळ्या कन्सेप्टसोबत डील करायचं आहे. कोणत्या सेक्शनखाली तुम्ही कन्व्हिक्ट करता, कोणत्या सेक्शनखाली तुम्ही आरोपीला ॲक्विट करता, तुम्ही बेल बॉन्ड त्यांची कॅन्सल करता का, हे असे काही टेक्निकल इश्यूज जे कोणत्याही क्रिमिनल जजमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील हे तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे, हे तुमच्या जजमेंटमध्ये त्यांना रिफ्लेक्ट होताना दिसलं पाहिजे. आणि या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही कव्हर केल्या तर तुमचं क्रिमिनल जजमेंट जे आहे हे सिव्हिल जजमेंटसारखंच, जो बेसिक डिफरन्स आहे तो तर आपल्याला अर्थात समजून घ्यावा लागेल. आणि फक्त जजमेंट रायटिंगवरती आपण कदाचित पुढे जाऊन कोणते अजून व्हिडिओ तयार करूया. पण आत्ता हे तुम्हाला इन जनरल टिप्स मी जजमेंट रायटिंगबद्दल दिले. जी टिप्स सिव्हिल जजमेंट रायटिंगबद्दल दिली तीच इथेही लागू होते. भरपूर जजमेंट्स काढा, तुम्हाला साईटचं नाव मी दिलेलं आहे, त्या साईटवरनं जाऊन आपल्याला आवडणाऱ्या जजचं जजमेंट काढा, ते जजमेंट्स वाचा, तुम्हाला फॉर्मॅट लक्षात येईल. रिझनिंग तुमचं तुम्ही जितके जास्त जजमेंट्स लिहून काढाल तेवढं तुमचं रिझनिंगसुद्धा इम्प्रूव्ह होईल. आणि जमत असल्यास आपल्या ओळखीमध्ये असणारे कोणते वकील लोक असतील, आपल्या ओळखीचे जजेस असतील, त्यांच्याकडनं ते चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडनं होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडनं करेक्ट करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही क्रिमिनल लॉच्या पेपरचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. थँक्यू.